लोकांचं समाजामध्ये अशा परिस्थितीत आलेल्या लोकांचं प्रमाण 5% पुढे नाही. 95% समाज हा अतिशय दुर्दावस्थेत जगतोय. त्याला शिक्षणाची सुविधा नाही, त्याला रोजगाराचं साधन नाही, त्याला राहायला घर नाही, जे घर राहतोय ते त्याच्या नावावर नाही. त्याला आता जर चर्चा करायचीच म्हटलं तर आता होऊन गेलेल्या इलेक्शन मध्ये आपण सगळे आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या आमदाराला निवडून देण्यासाठी मदत केली असणार नाही, मदत दिली असणार नाही. हीच गोष्ट ज्या वेळेस विधानसभेचं इलेक्शन संपलं आणि मी त्या दिवसभर त्या टीव्ही समोर बसलो होतो, काय होतंय, कुणाचं सरकार येतंय, कोण निवडून जातंय आणि माझ्या समाजाला या लोकांकडून काय मिळवता येईल हा फक्त विचार माझ्या डोक्यात होता. बांधवांनो, आपण सगळ्यांना निवडून दिलं. आता माणिकने या ठिकाणी उल्लेख केला, दिलीपने या ठिकाणी उल्लेख केला. मी गेली 25 वर्ष काम करत असताना माझ्या गोष्ट लक्षात येते, माझ्या मनामध्ये राग येतो की आपण सगळे वडार बांधव महाराष्ट्रातले पूर्णतः फसवलेली माणसं आहोत. आणि ती गोष्ट मला कळल्याच्या नंतर मी ती माझ्या समाजाला सांगितली पाहिजे खरं. आणि म्हणून या गोष्टीसाठी समाजाची साथ आपल्याला मिळाली पाहिजे. आणि म्हणून हा उपक्रम आपण करतो. समाज हा अतिशय दारिद्र्य अवस्थेत जगतो आहे, त्याला आपल्याला पुढे आणण्यासाठी पुढे विचार करावा लागणार. खरं तर वडार समाजाचं राजकीय अस्तित्व काय असा मी जर प्रश्न तुम्हाला विचारला तर मला सांगा, महाराष्ट्रात वडार समाजाचं राजकीय अस्तित्व किती आहे? 0. आणि तुम्हाला अंतिम सांगतो, जर आपण राजकीय अस्तित्वाच्या बाबतीत शून्याच्या बरोबरीने असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राजकीय हक्कासाठीच लढावं लागेल. ही जर लढाई आपण लढायची असेल